चला मॅडम घेऊन झालं ते घेत आहे. गरम गरम जेवढं तुम्ही करणार ना तेवढं चांगलं तुम्हाला. करून लगेच थांबू शकतो. बाकी कशालाच नाही. लाटायचा काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम व्यवस्थित लाटून येणार. तुम्ही जितकं पण जाड बारीक करणार तुम्ही करू शकता. मसाला जर अटकला ना मग थोडंसं अटकतो. त्यांना लावायचं नाही. हां प्लास्टिक कागद पण घालून बघायचं आपल्याला. बोलू एकदा प्लास्टिकचं कागद. उचला वरती असं काय असं सुकायला लागेल. प्लास्टिक पापड तर त्याच्यावर असणार. प्लास्टिक कमी होतं त्याच्यामुळे बेल्टच्या मापानं प्लास्टिक कट करायचं. काहीच नाही. फक्त तिकडचं वेस्टेज त्याच्यावरती सोडून द्यायचं. प्लास्टिकची पिशवी एका साईडने असं पकडायची नाही. तिकडं पहिलं वाळायला टाकलं ना आपण आलटी पलटी करायचं ना ते निघतं. वाळायला टाकलेलं काय प्रॉब्लेम आहे. उलट हे इझी पडेल तुम्हाला. एक एक उचलायचं काम नाही. आलं मॅडम लक्षात. फक्त एकच राहिलेला आहे तो लंच नंतर. नाही या ना तोपर्यंत पहिले बोलू सरांना मग तुम्ही जा. सर 1.5 दिवस लागेल. नमस्कार. कुठून आला तुम्ही? पंढरपूर. नाव पूर्ण? मी कल्याण रमेश कुमार. मला सांगा तुम्ही आपल्या कंपनीशी कॉन्टॅक्ट कसं झाला? गुगल यूट्यूबला व्हिडिओ बघून कॉन्टॅक्ट झाला आणि मॅडमचं फोन करून माहिती विचारली मशीन संदर्भात. आणि किती महिने झालं कॉन्टॅक्ट करून सांगलं? माझा 9 ते 10 महिने कॉन्टॅक्ट आहे. आणि आता डिसिजन झालं? तर बँकेने डिसिजन घेतल्यामुळे मी आता घेतला. थोडीशी तुमची हे सांगा जर्नी. तुम्ही सुरुवात केली कशापासून? एखादा व्हिडिओ बघितला असेल. हां इथपर्यंत 10 महिन्याचा प्रवास कसा होता थोडं 2 शब्दात सांगा. आता काय व्हायचं यूट्यूबला बरेच कंपनी संदर्भात व्हिडिओ यायचे क्रिकेटवाल्यांचे. त्यावेळेला मी त्यांना व्हिडिओमधला मोबाईल नंबर घ्यायचो आणि त्या लोकांना मी फोन करायचो आणि त्यांनी कंपनीबद्दल सगळ्या गोष्टी सकारात्मक सांगितल्या आणि त्यातून मला उभारी मिळाली आणि मी डिसिजन घेतला आपण सुद्धा एक मशीन अशा पद्धतीने घ्यावी. आणि बँकेचा एक्सपिरियन्स पण सांगा. बँकेवर मी स्वतः मला समजलं की PMFMमधून
35% अनुदान असलेली रक्कम मिळते आणि आपल्याला मशीन मिळते जवळ भांडवल असताना सुद्धा. त्यावेळेला बँकेशी कॉन्टॅक्ट केला, 2 बँकेने नाकारलं, थोडीच रक्कम देतो म्हणले आणि एवढी मोठी रक्कम घेऊन हा धंदा चालूच शकणार नाही असं बँकवाल्यांचं पण मत आलं. त्यावेळेला विचार केला आपण आता थांबावं, पण 1-2 मित्रांनी सांगितले की काय नाही पुन्हा एकदा दुसऱ्या बँकेत आपण प्रकरण करून बघू. त्यावेळेला आता कोणत्या बँकेत होते प्रकरण तुमचं? आता बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया. आणि नाकारलं कोणत्या बँकेने तुम्हाला? आणि बँक ऑफ महाराष्ट्र नाकारलं आणि बँक ऑफ इंडियाने पण एकदा नाकारलं. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. आणि नंतर पुन्हा काय केलं, मॅडमच्या नावे केलं, त्यांच्या नावे मी स्वतःच्या नावे केलं होतं. त्यांच्या नावे करून मग पुन्हा विनंती केली, विजिट करायचं, सतत जायचो, ते नाकारायचे सतत. आणि जे कृषी अधिकारी जे आहेत ते DRP मॅडम आहेत वाटतं ना? हां, ते आधी त्यांची काही हेल्प मिळाली तुम्हाला बँकेत? हो, त्यांनीच माझ्या धाडस निर्माण केला. त्या म्हणाल्या आपण प्रयत्न तर करून बघू. त्यांनी नाव त्यांनी माझ्यात जिद्द निर्माण केली. त्यांनी सांगितलं तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा, मॅडमच्या नावे काढा. जर त्यांनी नाही म्हटलं तर का म्हणतात नाही ह्याची आपण चौकशी करू असं त्यांनी बोलल्या. त्यामुळे पुन्हा त्यांच्या नावे मी आधार शॉप काढलं आणि पुन्हा बँकेकडे केलं. आणि जे पण यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघितले ज्या आमच्या यशस्वीरित्या जे मशीन चालवत आहेत त्या क्लायंटला फोन केल्यानंतर त्यांनी काय रिव्ह्यू दिला कंपनीबद्दल? कंपनीची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. कंपनी आपल्याला सतत मार्गदर्शन करते, सहकार्य करते. सगळ्या लोकांनी 5-10 लोकांना मी फोन केला असते. आणि इकडे डेमो वगैरे मिळाला तुम्हाला? हो, मिळालं. मशीन चालवायला कशी वाटली? एकदम सहज आहे, सहज आहे, काय अडचण नाही. आणि वीज सुद्धा कमी लागते असं त्यांनी सांगितलं. प्रति तास अगदी 2 मिनिटच लागते तासाला. वीज बिलामध्ये सुद्धा काय अडचण येणार.